होताना पाहायला मिळतो फेकी चुकीच्या एंडला आणि इथे लगेच एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. त्याचबरोबर जनार्दन दादा पवार सुभाष दादा पवार यांचे कट्टर समर्थक आहेत. एकनिष्ठ सदैव एकनिष्ठ राहणारे म्हणजे जनार्दन दादा पवार. सिंगल आली सिंगलने संघाचं खाते इथे ओपन होताना पाहायला मिळतंय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज एवढे देखील कोलवर टप्प्यातला चेंडू यावेळेला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाबा येतील 4 चौकार. संदीप इलेव्हन डेहनोली या संघाचा विचार केला तर एक चांगला टोटल तुम्हाला द्यावी लागेल. प्रावी इलेव्हन इंदे या संघाला एक चांगला टार्गेट इथे करावं लागेल कारण होम ग्राउंड इंदे या टीमसाठी. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवरती किशोर एवढी देखील फटका सुंदर आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. एवढंच देखील कोलवर टप्प्याचा चेंडू आणि इथे एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळते 22च्या स्वरूपानं. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती यावेळेस देखील सुंदर चेंडू हाताळला. लहान लेन्स चांगली आहे. संदीपला आपण पाहतो खूप वर्षाचा अनुभव खेळून हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सातत्याने खेळ करत असतो. या शंका नाहीये. एवढे देखील फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळतो. नंतर 10 धावा धावफलकावरती आहेत. आकाश इलेव्हन महाज या संघाचा कॅप्टन कूल करता धरता म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं दसईचा वंडर बॉय आकाश माडसे ते देखील उपस्थित आहेत. त्यांचं करूया वेलकम या छत्रपती चषकाच्या महारण संग्रामामध्ये. त्यांचं देखील शुभ सन्मान केला जाईल. या आकाश सर राजेदादा देसले यांच्या शुभ हस्ते
आपण हा शुभ सन्मान करणार आहोत. स्ट्रायकर एंड वरती विचार केला तर हरेश आहे, ज्याच्या बॅट मधून 2 चौकार जरूर आलेत. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज साहिलला आपण पाहतोय, इनकमिंग रायझिंग स्टार. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती, स्ट्रायकर एंड वरती हरेश. एवढा बॅटच्या स्लॉट मध्ये जसं आला, मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, अचूक जागेवरती क्षेत्ररक्षक. फटका जबरदस्त होता, मात्र टायमिंग चुकीचा होता आणि इथे विकेट आली आहे. हरेशला परतावा लागेल माघारी. हरेश बॅक टू द पवेलियन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण घोरड. बुमराह स्टाईल या वेळेला जसा स्लॉट मध्ये घेतला, चेंडू हवेमध्ये. वाह, जबरदस्त झेल आणि फलंदाज होईल फेल. पहिलीच मॅच खेळतोय साहिल आणि पहिल्याच मॅच मध्ये दुसरा षटक हाताळण्यासाठी दिलेला आहे. कॅप्टननं विश्वास दाखवला आणि त्या विश्वासावरती खऱ्या अर्थानं खरं उतरतोय. तर बॅटर गोलंदाज साहिल लगातार 2 विकेट्स त्यांनी कॅरी केल्यात. तिसरी येईल का आणि आजच्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट होईल का, ते आपल्याला पाहिजे. यस जीजे. च्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. रोहित जमेची बाजू ही आहे की संदीप अजून मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. खूप वर्षाचा अनुभव आहे आणि त्यांच्याच नावाने हा संघ सातत्याने खेळत असतो. संदीप 11 डेहेनोळी. साहिल नवन हॅट्रिक. बुमराह स्टाईल ना तुम्ही पाहू शकता काय ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय. यावेळेस फुल टॉस बॉल. इथे थर्ड अंपर रेफर केला. DRS चा उपयोग करत असताना टीम संदीप 11 डेहेनोली. यस, चला तिसरे पंच अमोल सर. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फुल टॉस बॉल होता. मालसेस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष दिगंबर दादा चौधरी ते देखील उपस्थित होतात. त्यांचं करूयात या शिवछत्रपती चषकाच्या महाराणा संग्रामामध्ये सहर्ष स्वागत. आणि वळूयात दरम्यान मॅच कडे, जिथे सामना रंगतोय इंदे आणि डेहनोली. यावेळेस देखील चांगला चेंडू हाताळलाय, मात्र लाईन आणि लेन थोडीशी खराब. लेग स्टिकच्या बाहेर, पंचांचा बंतरचा इशारा, वाईड बॉल. गोलंदाज तयार. यावेळेस देखील यू विल बी मिस, आय डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी 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 गोल.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवीण दाखल होताना पाहायला मिळतो. थोडीशी बॅकफुटला दिसते टीम, कारण 12 वरती 3 गडी मात्र तंबूच्या आश्रयाला आहेत. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस देखील नो बॉल, नो बॉल आणि इथे बॅटेज आहे सर. लेग बाईज, लेग बाईज, बॅटकट आहे, बॅटकट आहे. नो बॉल कसला? ओव्हर स्टेप. ओके, ओव्हर स्टेपचा इथे नो बॉल आणि त्याचबरोबर 4 धावा आलात. धावसंख्या धाव फलकावरती. त्याचबरोबर दिगंबर दादा चौधरी मालसेत क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, त्यांचे देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. जनार्दन दादा पवार यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. शुभदादा पवार यांचे एकनिष्ठ समर्थक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. यावेळेस फ्री हिट बॉल आणि फ्री हिट वरती धावा येतील 4. बॉल जाईल सीमापार. यावेळेस देखील चेंडू सुंदर हाताळलाय आणि रनआउटची संधी जर होती, मात्र पॉपिंग क्रीज वरती बॅटर सेफली पोहोचले. 1 रन आणखी ऍड होईल आणि धावसंख्या धाफडकावरती जाऊन पोहोचेल ती 21 या आकड्यावरती. 5 षटकांची मॅच असणार आहे, कारण पहिल्या फेरीतील सर्व सामने हे 5 षटकांचे असतील, यात शंका नाही आहे. चला, अधिकचा वेळ खर्च करू नका, वेळ वाचवणं फार महत्वाचं आहे. डीजे गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय गौरवला. 12 चेंडूंचा विचार केला तर 12 चेंडूमध्ये 21 धावा बनलात. साहिलची गोलंदाजी जबरदस्त राहील, पण मात्र ज्या ठिकाणी 9 चेंडू आला त्यावरती 22च्या स्वरूपानं 5 आल्या आणि त्यानंतर लगेच फ्री हिट बॉलवरती देखील धावा 4 आल्या. तिथे कुठेतरी साहिलवरती आक्रमण आलं आणि धावांमध्ये जास्तीची भर पडली, पण मात्र ज्या प्रकारची बॉलिंग केली इम्प्रेस केलं होतं. शेवट थोडंसं खराब राहिला. गोलंदाजी ट्रॅकवरती गौरवला आपण पाहतो. स्ट्रायकर एंडवरती बॅटर प्रवीण, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. अप्पट बार आणि इथे थांबवलं स्वतःला, बॅकफुटला आले आणि कव्हरच्या दिशेनं, कव्हर पॉइंटच्या दिशेनं बॉल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. यावेळेस देखील बॅकफुटला आले, फटका सुंदर सजवला आणि तिथे बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार
बॅटर प्रवीणच्या बॅटमधून. त्याचबरोबर तेजसदादा इसामे ते देखील उपस्थित आहेत. त्यांचं करूयात वेलकम या स्पर्धेमध्ये आणि सहर्ष सहर्ष स्वागत. ते देखील असेल इन ऍक्शन मध्ये. मोरिया 11 खाटेकर अगेन्स्ट फाईट करेल टीम शिवशिवलेश्वर शिवळे संघ. गोलंदाज तयार. तिसरा चौकार येईल का ते आपल्याला पाहिजे. आल्याच गौरव वरती आक्रमण चढवला. गोलंदाज तयार. गोलंदाज मार्गवरती. अधिकचा वेळ आपण खर्च करू नका. चला स्पीड अप दा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला बॅटची एज. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळतोय आणि इथे धावा कंप्लीट होतील. 2 धावा. 2 धावाच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल तो 31 या आकड्यावरती. त्याचबरोबर दिगंबर चौधरी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्याचे दादा इसामी यांचा शुभ सन्मान करायचा. या दादा. एवढीच देखील फटका सुंदर सजवला. बॉल ट्रॅव्हल होतं बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रवीण घमासान. धावसंख्येचा विचार केला तर 35 धावा. 35 नाव ऑन द बोर्ड. 12 धावांवरती 3 गडी तंबूच्या आश्रयाला होते. पण मात्र ज्या प्रकारची बॅटिंग प्रवीण केली आहे ना, इम्प्रेस केला. फुलातून कामगिरी. आयुष्यात सगळं काही संपलंय असं कधी वाटलं तर नव्यानं पेटून उठा. नव्यानं इतक्या जिद्दीनं पेटून उठा की तुमच्या पराभवाची वाट पाहणार आहे. तुमचं यश संपादित झाल्यावरती अभिमानास्पद टाळ्या वाजवतील. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्गवरती. गौरववरती आक्रमण चालवलं. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार लगातार. त्यानंतर दुहेरी धाव आली. त्यानंतर पुन्हा एकदा चौकार. त्याचबरोबर नवनीत भाऊ बांगर आपण देखील या आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. तुमचं देखील वेलकम या स्पर्धेमध्ये. सहर्ष सहर्ष स्वागत. गौरव गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेस देखील ऑन साइडला एक्झिक्युटिव्ह केला फटका. सेन्सिबल क्रिकेट दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये एकच धाव. एकापेक्षा अधिक काही मिळणार नाही. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती 36 धावा धाव फलकावरती. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती. देखील संदीप बॅकफुटला गेले. कव्हरच्या डोक्यावरून मारायचा होता पण मात्र तिथे ओव्हर षटक समाप्ती. चला ड्रिंक्स ट्रॉली लगेच मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल. तोपर्यंत देऊयात डीजे
प्रवीण ज्याच्या बॅट मधून चौकारांची आतिषबाजी होतीये. 36 धावा शेवटचे 12 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. एक चांगला स्कोर, एक चांगली टोटल इथे टीम इंदे या संघासमोर ठेवावी लागेल, कारण जर विचार केला तर त्यांच्यासाठी होम ग्राउंड आहे, त्यामुळे एक चांगला स्कोर इथे जरूर बनवायला पाहिजे. वेळ वाचवणं महत्वाचं आहे. चला, अजय भुजबलची थोडीशी हालत खराब होताना पाहिलं, म्हणते इकडनं तिकडं तिकडे तिकडनं इकडे. अजय भुजबळ अर्थात काळू ते देखील इन ऍक्शन मध्ये आहेत. त्यांना खूप सारा शुभेच्छा. सातत्यानं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज किशोर याला बॅकफुटला आले, हलक्या हातानं चेंडूला सन्मान दिला. तिथे एकच, एकापेक्षा अधिक नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 37 या आकड्यावरती. 37 नाव ऑन द बोर्ड. समीर बांगर ते देखील उपस्थित होतात, त्यांचे करूयात वेलकम या स्पर्धेमध्ये आणि सहर्ष भागात. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती किशोर. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, स्ट्रायकर एंड वरती बॅटर द लेजंड ऑफ द क्रिकेट संदीप. 37 नाव ऑन द बोर्ड. यावेळेस देखील सुंदर चेंडू हाताळला, मात्र ऑफस्टिकच्या बाहेर आणि पंचांचा अवंतरता इशारा. व्हाईट बॉल. 38 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार आहे, गोलंदाजी मार्कवरती. वेळ वाचवणं फार महत्वाचं आहे. अनुभवाच्या जोरावरती खेळ खेळणारा खेळाडू संदीप स्ट्रायकर एंड वरती आहे. फुल टॉस बॉल आणि इथे बॅटची एज आणि बॉल जाय 22. व्हाईट बॉल आहे, व्हाईट बॉल आणि या धावा मिळतील 22च्या स्वरूपात. धावा 4, 1+4 धावा 5. एवढेच देखील एक चोरटी धाव इथे म्हणायला हरकत नाही. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि 22च्या स्वरूपानं एक सिंगल आली. धावसंख्येचा विचार केला तर 43 धावा धावफलकावरती. अ, 45 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार, स्ट्रायकर एंड वरती प्रवीण. चौकारांची आतिषबाजी करणारा खेळाडू, त्याची कामगिरी कशा प्रकारे राहते ते आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती किशोर. नॉन स्ट्रायकर एंड वरती लेजंड. यामध्ये देखील चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये मिस टायमिंग स्ट्रोक, अचूक जागेवरती क्षेत्ररक्षक, मात्र झेल ड्रॉप होताना पाहायला मिळते. आणि कॅच कोणाची सोडले तर प्रवीणची कॅच सोडले, ज्याच्या बॅट मधून त्याने अक्षरशः गोलंदाजाचा दूर केला. त्याची कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. असं म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. कॅच खूप महत्वाचे असतात. $47 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती. देखील सुंदर चेंडू हाताळला होता, यॉर्कर डिलिव्हरी, मात्र इथे एक सिंगल धाव 22च्या स्वरूपानं, लेग 22च्या स्वरूपाने कंप्लीट होताना पाहायला मिळते. ऑफिशियल पंच एका बाजूला वर्मा सर, दुसऱ्या बाजूला रोशन पवार सर, स्वतः आयोजक आहेत या स्पर्धेचे. थोडाच वेळा DS दादा चौधरी ते देखील उपस्थित होणार आहेत. ते देखील उपस्थित आहेत. आणि त्याचबरोबर पद्माकर दादा शिरोशे यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. मी DS दादा चौधरी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करावा. माळशेज ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत
तेजदादा चौधरी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रदीपदादा सुरोशे यांचा शुभ सन्मान करावा. प्रेक्षकांची मांदियाळी या शिवछत्रपती चषकाच्या महारण संग्रामामध्ये. एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा फलकावरती 50. संघाचं अर्धशतक कंप्लीट. 50 अप. फिफ्टी रन्स नाम द बोर्ड. यावेळेस फटका सुंदर आहे तिथे क्षेत्ररक्षक आणि चुकीचा अनुमान आणि इथे रिवॉर्ड मिळेल. कॅच ड्रॉप आणि धावा 4 संदीपच्या बॅटमधून चौकार. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. चोपन्न धावा फलकावरती आहेत. शेवटचा गोड केलाय संदीपनं की प्रवीणच्या बॅटिंगचा विचार केला. 12 चेंडू 28 वरती बॅटिंग करतोय. जबरदस्त कामगिरी. याच्या अगोदरच्या मॅचला आपण पाहिलं तर श्रीकांत पवारची बॅटिंग 18 चेंडू 42 त्यांना बनवल्या आणि एक महत्वपूर्ण इनिंग साकारून एक चांगला टोटल उभं केलं होतं साखरे या संघासमोर. पण त्याच बाजूला जर दुसऱ्या बाजूला विचार केला तर समीर घोलपची ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली, फुलातून गोलंदाजी त्याची देखील राहिली आहे. एकही धाव खर्च केली नव्हती पहिल्याच षटकामध्ये. 38 सर्कलच्या आतमध्ये. निखिल ठोंबरे सर या आयोजकांशी संपर्क साधा. मिस्टर स्टोक अचूक जागेवरती क्षेत्ररक्षण आणि आता इथे महत्वपूर्ण इनिंग संपेल. बॅटर प्रवीणची. प्रवीण बॅक टू द पवेलियन. विजय गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला बॉल जरूर इथे डॉटला, त्यानंतर विकेट आली आहे. गोलंदाज तयार. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा आहे. अपील केली आहे आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळतोय. पण थर्ड अंपायर रेफर केला. या तिसरे पंच राजेश देशले सर या. विकेट आली. विकेट. यस यस. बॅटर आउट आहे. बॅटर स्ट्रायकर बॅटर आउट आहे. बॅटर विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय.
जो नवीन बॅटर जाईल आता तो स्ट्राईक वरती असेल. ओके. विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. 22-0 बाद होतोय. धक्का क्रमांक 5. अर्धा संघ मात्र आता तंबूच्या आश्रयाला. मात्र सलामीचा बॅटर संदीप घोरड ज्यांच्या नावाने हा संघ पुरस्कृत आहे तो बॅटर अजून देखील मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती विजय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. इम्प्रेस केला. यावेळेस देखील इथे विकेट सॅक्रिफाईस केली जाईल आणि धक्का क्रमांक 6 संदीप 11 डेहनोली या संघाला विकेट. विकेट आली आहे. धक्का क्रमांक 7. संपूर्ण टीमला बॅटिंग देण्याचा निर्णय आता मला वाटतं की संदीप 11 डेहनोली या संघाचा राहिला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश दाखल होतोय. संदीप सलामीचा बॅटर आता मात्र तंबूच्या आश्रयाला येताना पाहायला मिळतोय. विजयनं ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे ना इम्प्रेस केला कारण पहिल्या बॉलवरती मला वाटतं 0 आले. त्यानंतर विकेट्सच आल्यात. रनआउटच्या स्वरूपाने का होईना मात्र विकेट आल्या ते महत्वाचं. फुल टॉस बॉल फेकून दिलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा पार. धावासा. टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलला फेकून दिला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा आणि टोटल संघाची धावसंख्या 60 आहे आणि इथं पेनल्टी 2 धावांची म्हणजे 62 आणि विजयासाठी 63 धावांची गरज. इंडिया संघ 63 धावांची गरज आहे. 60 झाल्यात. 2 धावा पेनल्टीच्या ऍड केल्यात. 63 धावांची गरज प्रावी 11 इंडिया या संघासाठी.
शिवले संघ या मोरया प्रतिष्ठान खाटेकर टीम आलेली आहे. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. एका बाजूला रोशन आणि किशोर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. 30 चेंडू पाठलाग करायचा आहे 63 धावांचा. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल, सुंदर चेंडू हाताळला. प्रवीण सुंदर चेंडू हाताळला. सुरज सर, पहिल्या काही षटकांचा जर विचार केला तर संदीप इलेव्हन डेहनोली संघ संपूर्ण बॅकफुटला होता. फुल टॉस बॉल आणि बॉल जाईल लॉंग लेग, सीमा रेषा पार, ओव्हर द रोप, सिक्सर. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे वेस्ट ऑफ हाईट साठी. ओके, थर्ड अंपर या. अमोल सर या. टॉस साठी आमचे प्रमुख पाहुणे आकाशदादा माडसे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. टॉस का बॉस मधून न्यूज येते. शिवळे संघ टॉस विन अँड बॅट फर्स्ट. आक्रमकतेची भूमिका साकारणार मला वाटतं आज, कारण विकी पवार नाहीये. इट्स अ फेअर डिलिव्हरी. विकी पवार देखील नाही, गौरव पवार ते देखील नाहीयेत. म्हणजे दोन हुकुमाचे मोहरे आज इन ऍक्शन मध्ये नसणार आहेत. एवढी आपटबार आणि चांगला चेंडू, सुंदर चेंडू हाताळला. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होती षटकारानंतर लगेचच कम बॅक. इकडे दुसऱ्या बाजूला खाटेकर संघाचा विचार केला तर संपूर्ण टीम आज पॅक आहे. गोलंदाज यार, गोलंदाजी ट्रॅक वरती प्रवीण, जिथं बॅटिंग मधून चांगला स्पेल राहिला. यावेळेस देखील सुंदर चेंडू हाताळला. बॅट पासून थोडासा दूरवरती ठेवतोय आणि चेंडू ट्रॅव्हल करतोय. फलंदाजाला बेट करून एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावताना पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर 6 धावा फटकावरती. यावेळेस देखील बॅकफुटला आले, जागा बनवली, बॉलला फेकून दिला. एक टप्पा का स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती. एवढेच देखील तेज थर्रार, मात्र ऑफस्टिकच्या बाहेर आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. 11 धावा.
धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रवीणला आपण पाहतोय. 5 चेंडू हाताळलेत, 11 धावा त्याने जरूर खर्च केलात. विकेट घेणं महत्वाचं राहील. होम ग्राउंड आहे इंडिया या संघासाठी. ज्या प्रकारची बॅटिंग राहते अफलातून. दुसऱ्या बाजूला शिवळे संघाचा विचार केला तर आज 2 हुकमाचे मोहरे नाही आहेत, त्यामुळे त्यांचा खेळ कशा प्रकारे होतो ते आपल्याला पाहायचं आहे. एवढे देखील लपटबार इथे विकेटची संधी आणि संदीप स्वतः चेंडू खाली. संघाचा कॅप्टन कूल करता धरता चुकी होणार नाहीये. विकेट आली आहे आणि फलंदाजाला परतावं लागेल. रोशन बॅक टू द पवेलियन. धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या चेंडूवरती मात्र प्रवीणला यश आला. विकेट साठी रोशनची विकेट घेण्यात यशस्वी ठरला. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकर एंड वरती बॅटर आपण पाहतोय किशोर. इथून पुढे संघर्ष करावा लागेल, कारण विजयाचं समीकरण अजून टोटल 63 बनवायचे. चेंडू हवेमध्ये. इथे कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. गणेशला नाही, प्रयत्न जरूर केले होते. 2 धावा धावफलकावरती आणखी ऍड होतील. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. अजून देखील 50 बनवायचं. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती. एवढेच देखील फटका सुंदर. तिथे क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट अटेम्प्ट करणारच होते, मात्र किरण गोरड क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळतं. स्ट्रायकर एंड वरती बॅटर आपण किरणला पाहू शकतो. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. दुसरा षटक मार्ग असता. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती. सोहमला आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत इम्प्रेस केला. देखील मोठा फटका मारायचा. लाऊड अपील, मात्र पंच विकेट. पंचांचं बोट आकाशाकडे आणि किरण बोराडे बॅक टू द पवेलियन. षटकार.
एवढेच देखील पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न जरूर केलेत, मात्र बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. संघर्ष आणि संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळेस देखील पॉइंटच्या डोक्यावरून तिथे संदीप क्षेत्ररक्षक सुंदर होताना पाहायला मिळतोय. फेकी थोडीशी खराब आणि दरम्यान 2 धावा कंप्लीट होतील. इंदे संघ विनंती आहे की डगआउट मध्ये बसा. आणि या चेंडूवरती 2 धावा आल्यात. एकच आली आणि 1 धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती तब्बल 27 धावा धावफलकावरती आहेत. चला ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये. नाही थांबा पाणी पाहिजे. ओके ड्रिंक्स ट्रॉली. धावसंख्या धावफलकावरती तब्बल 27 धावा या धावफलकावरती. इथून पुढे ज्या प्रकारची बॅटिंग विजयने केली नाही गेल्याच 2-6 फेकले बाहेर बाउंड्री लाईनच्या आणि त्यानंतर एक सिंगल आली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. आत्मविश्वास स्वतःवरती असलाच पाहिजे, कारण गोलंदाजी मार्क वरती प्रवीणला आपण पाहतोय. पुन्हा एकदा प्रवीण देखील अपडबार ऑफस्टिकच्या बाहेर. पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा वर्मा सरांचा. 28 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार आहे गोलंदाजी मार्क वरती. देखील अपडबार पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. दोन षटकारामध्ये चांगली जमेची बाजू राहिली आहे प्रवी 11 इंदे या संघाची. चांगली बॅटिंग विजयच्या माध्यमातून. यावेळेस देखील बॅकफुटला आले. पटका सुंदर आहे आणि तिथे क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळतं. थोडेसे फंबल जरूर झाले पण दरम्यान धावा कंप्लीट होतील. 2 धावाच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 31-31 या आकड्यावरती. 63चा पाठलाग करायचा आहे. मोठी फटक्यांची गरज अत्यंत, पण मात्र विजय मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. यावेळेस देखील पटबार इथे चेंडू सुंदर हाताळला. लाईन आणि लेन चांगली आहे. एकतीस धावा इथे जिंकावं लागेल. दोन्ही संघांना जिंकायचं, कारण इथे प्रत्येक सामना सूरज सर डुअर्ड आहे. जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल, यात काही शंकाच नाहीये.
गोलंदाज तयार. यावेळी देखील तेच थरार. सुंदर चेंडू हाताळला. अशा प्रकारची बॅटिंग प्रवीणनं केली आहे ना, जबरदस्त कामगिरी राहिली. पण मात्र गोलंदाजी मधून ज्या प्रकारची कामगिरी तो करतोय ना, इम्प्रेस केला. 31 धावा, 31 धावा धावसंख्या धावफलकावरती आहेत. 31 ऑन द बोर्ड. देखील लढव्या पॅटनं प्रहार करायचा. बॅट पासून चेंडूला थोडस दूर वरती ठेवतोय आणि फलंदाजाला बीट करून चेंडू जातोय निश्चितरक्षकाच्या हातामध्ये. तिसरं षटक मार्गस्थ. संदीप गोरड संघ, संदीप दादा गोरड यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. ते देखील इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकतो. लेजंड आहेत फुटबॉल टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, एक मोठं नाव आहे संदीप गोरड. यावेळेस देखील लढव्या पॅटनं प्रहार करायचा आहे. सुंदर चेंडू अफलातून. जबरदस्त कामगिरी. सलगचा चौथा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. ज्या प्रकारची गोलंदाजी प्रवीण करतोय, अफलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार आहे गोलंदाजी मार्कवरती. प्रवीण यावेळी देखील स्टेप आउट झाले. मोठा फटका मारायचा आहे अडवा बॅटना, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. सलगचा 5वा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. जबरदस्त सुंदर चेंडू हाताळला. कुठेतरी वाटलं होतं की ज्यावेळेस 2 षटकार आले, विजयची बॅटिंग जबरदस्त झाली, पण मात्र वर्चस्व राहिल्या तिसऱ्या षटकामध्ये संदीप इलेव्हन डेहनोली मध्ये या संघाचं आणि प्रवीणच्या गोलंदाजीचा वर्चस्व राहिला. चला ड्रिंक स्टॉली मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्गवरती. पहिलाच बॉल निर्धाव आला. स्विच इट करायचं अटेम्प आहे. इथे डॉट बॉल आला, इथे सिंगल आली. बाईसची 1 रन आली. गोलंदाज तयार गोलंदाज मार्गवरती. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन ओळखलं होतं. फटका इथे सुंदर आहे. तिथे क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट आणि क्षेत्ररक्षक सुंदर किरण गोरड सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 33 धावा, 9 चेंडू आणि 30 धावांचं समीकरण आहे. इथून पुढे आक्रमकतेची भूमिका साकारावी लागेल. यावेळेस देखील सुंदर चेंडू हाताळलाय. आडवा बॅटनं प्रहार करायचा, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. 1 धावेच्या मध्ये रन स्कोर कार्ड पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल. लेग बाय झाली. स्कोर कार्ड पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 34 या आकड्यावरती. इथून पुढे 8 चेंडू आणि 29चं समीकरण. जिंकणार कोण, इंदे की डेहनोली, डेहनोली की इंदे? कारण क्षमता दोन्ही संघांकडे. एका दुसऱ्या बाजूला डेहनोली संघाची गोलंदाजी चालते, तर दुसऱ्या बाजूला विजयची बॅट चालते. यावेळेस देखील वाईड बॉल, लाईन आणि लेन थोडीशी खराब.
पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा. 8 चेंडू 28. 8 चेंडू 28 धावा. सूरज सर या 2 चेंडूवरती जर 2 मोठाले फटके आले तर मॅच मध्ये रंगत वाढेल यात शंका नाहीये. यावेळेस देखील फटका सुंदर आहे. तिथे क्षेत्ररक्षक आणि कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. एकापेक्षा अधिक काही मिळणार नाही. धावसंख्येचा विचार केला तर 36 धावा धावफलकावरती 7 चेंडू 27 समीकरण आहे. देखील चेंडू हवेमध्ये फटका फसला. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक संदीप. चुकी होणार नाहीये आणि माघारी यावं लागेल बॅटर किशोरला. किशोर बॅक टू द पॅव्हिलियन. नेक्स्ट मॅच मध्ये सदाशिव खाटेकरे त्याचबरोबर ऋतिक वाघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. घातक विघातक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ऋतिक वाघ. 6 चेंडू आणि 27 समीकरण. स्ट्रायकर एंड वरती बॅटर विजय. वेळ वेळ वाचवणं महत्वाचं आहे. शेवटच्या षटकामध्ये चेंडू कोणाच्या हातामध्ये दिला जाईल. सुभाषच्या हातामध्ये चेंडू आहे आणि 6 चेंडू जिथे पाठलाग करायचा. 27 धावांचा 6 चेंडू 27 चेस होतील की डिफेन्स ते आपल्याला पाहायचा. गोलंदाजी ट्रॅक होती. सुभाष स्ट्रायकर एंड वरती बॅटर विजय. त्याच्या बॅट मधून 2 मोठाले फटके आलेत. अपड बार आणि बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. सिक्सर. विजय स्ट्रायकर एंड वरती. एवढेच देखील अपडबार आणि सुंदर चेंडू हाताळला. 4 चेंडू 21 समीकरण. स्ट्रायकर एंड वरती विजय. थोडस अवघड आहे मात्र अशक्य नाहीये सूरज सर. एवढेच देखील सुंदर चेंडू हाताळला. क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळेल. 3 चेंडू आणि 20 धावा. इथून पुढे जर विचार करायला गेलं तर जर 3 चेंडू सुंदर हाताळले आणि 3 चेंडूवर जरी षटकार आले तरी 18 बनतात. बनवायचे 20. जर मात्र एखादा खराब चेंडू त्या खराब चेंडूवरती मोठा फटका जर आला तर मात्र इथे सुंदर चेंडू हाताळला. 2 चेंडू 20 समीकरण. मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे ती फक्त औपचारिकता राहिली आहे. कुठेतरी होम ग्राउंड वरती पराभूत होताना दिसतीये टीम प्रावी 11 इंडिया संघ. पूर्णपणे पराभवाच्या छायेमध्ये. कुठेतरी छोट्या छोट्या चुका. आता मात्र पराभवाचा सामना त्यांना करावा लागेल. दुसऱ्या बाजूला संपूर्ण मोऱ्या प्रतिष्ठान खाटेकर टीम पॅक आहे. इथे व्हाईट बॉलचा इशारा ऑफ स्टिकच्या बाहेर. 2 चेंडू 19 समीकरण. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंड वरती बॅटर सॅगी. एवढी देखील फटका सुंदर आहे मात्र क्षेत्ररक्षण देखील सुंदर होताना पाहायला मिळेल. 1 धाव आली.
एक चेंडू 18चं समीकरण. औपचारिकता राहिली आहे शिल्लक. या पुढे लगेचच मॅच, हाय व्होल्टेज मॅच. शेजारी गाव आहेत. एका बाजूला मोर्या प्रतिष्ठान खाटेकर तर दुसऱ्या बाजूला टीम शिवशिवलेश्वर शिवळे संघ. यू विल बी मिस आय डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी 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 गोल. फलंदाज बाद. दुसऱ्या बाजूला उदय सामे, तेजस्वी सामे, त्याचबरोबर बाळामते द लेजंड ऑफ द क्रिकेट महेशदादा बांगर. त्यांना देखील खूप वर्षाचा अनुभव आहे. बॅटिंग करत असताना 27 धावा आणि गोलंदाजी करत असताना